शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. सदा सर्वदा योग तुझा घडावा, कारणी देव माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंतानंदा, रघुनायका मागणेची आता. जय जय रघुवीर समर्थ. बोला पुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. एक गोरक्षनाथाचं फार चांगलं मंगलचरण आहे. आपण त्या मंगलचरणाला सुरुवात करूया. चालेल? हो. गुरुजी मैं तो एक निरंजन ध्याऊं ध्याऊं ध्याऊं. गुरुजी मैं तो एक निरंजन ध्याऊं ध्याऊं ध्याऊं. दुख न जानूं दर्द न जानूं, ना कोई भेद बुलाऊं. सतगुरु वैद मिले अविनाशी, वाही को नाड़ी बताऊं. गुरुजी मैं तो एक निरंजन ध्याऊं ध्याऊं ध्याऊं. गंगा न जाऊं जमुना न जाऊं, ना कोई तीर्थ नाऊं. 68 तीर्थ है घट भीतर, वाही में मन मलनाऊं. गुरुजी मैं तो एक निरंजन ध्याऊं ध्याऊं ध्याऊं. फूल न तोड़ूं पत्थर न फोड़ूं, ना कोई झाड़ सताऊं. बन बन की मैं लकड़ी न तोड़ूं, ना कोई देवल जाऊं. गुरुजी मैं तो एक निरंजन ध्याऊं ध्याऊं ध्याऊं. कहे मछिंदर गोरख बोले, कहे मछिंदर गोरख बोले. ज्योत में ज्योत मिलाऊं, ज्योत में ज्योत मिलाऊं. सतगुरु जी के शरण गए से आवागमन मिटाऊं. गुरुजी मैं तो एक निरंजन ध्याऊं ध्याऊं ध्याऊं. गुरुजी 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 मैं तो एक निरंजन ध्याऊं ध्याऊं ध्याऊं. ध्याऊं 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 ध्याऊं. राम. ही आदिनाथ पासून चालत आलेली ही परंपरा आहे. आदिनाथानं गुरु ज्ञान हे पार्वतीला सांगितलं, ते मच्छिंद्रनाथानं ऐकलं. तिथून गोरक्षनाथ, तिथून गैनीनाथ, निवृत्तीनाथ आणि माऊली. ही ज्ञान जे चालत आलेलं आहे, ते माऊलींनी हे ज्ञान सर्वासाठी वाटून टाकले. आपल्याजवळ काहीच ठेवलेलं नाही. म्हणून अतिशय सुंदर असं हे एक मंगलचरण आहे. आणि या मंगलचरणानं मी प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात करत असतो. कधी काळी लिहिलेलं हे मंगलचरण आहे, पण अतिशय बारकाईनं सांगितलं आहे की मी झाड तोडणार नाही, मी दगड फोडणार नाही, मी देवळात जाणार नाही. कारण का? सद्गुरु जी के चरण गए से आवागमन मिटाऊं. शेवटी सद्गुरू हे फार महत्त्वाचे. जेव्हा शिष्य एकांतात असतो तेव्हा सद्गुरू लोकांतात असतात, आणि जेव्हा सद्गुरू एकांतात असतात तेव्हा शिष्य लोकांतात असतो. आणि इथं निवृत्तीनाथांनी ज्ञानगुरु गम्य ज्ञानेदेवा लागले, निवृत्तीने दिले माझ्या हाती हरिपाठामध्ये म्हटले. हे सगळं जे काही गुढ ज्ञान आहे ते निवृत्तीनाथांनी माऊलीला दिलेलं आहे. आणि माऊलींनी
हे सगळं ज्ञान तुमच्या आमच्यासाठी ज्ञानेश्वरीच्या रूपानं, हरिपाठाच्या रूपानं, चांगदेव 65च्या रूपानं हे तुमच्या आणि या सगळ्या साहित्याच्या रूपानं त्यांनी आपल्यासाठी हे वाटले. व्यासपीठावरती स्वातीताई या कॉलेजच्या डीन होत्या. पानसे काका जे आमचे आदर्श ते आहे. आणि आपण सर्वजण ज्ञानेश्वरीचे अतिशय जाणकार असे श्रोते. याचा मी यापूर्वी म्हणजे अनुभव घेतलेला आहे. याच विषयावरती आपण दामोअण्णा हॉलमध्ये एक कार्यक्रम घेतला होता. तेव्हा काकाने मला सांगितलं होतं की सर तुम्ही मोकळेपणानं बोला, वाटल्यास आपण तुमचे 2 भाग करू, 3 भाग करू. मी थोडा मोकळा झालो आणि एवढं मोकळेपणानं बोलायला आपल्यासारख्या म्हणजे ज्ञानी लोकांसमोर बोलण्याची संधी मिळाली आणि ते 1.5-2 तास प्रस्तावनेतच गेले. कारण मला माहीत होतं की पुढे आपल्याला या ज्येष्ठांसमोर बोलायची संधी मिळणार आहे. ती माऊलींची कृपा आहे. थोडंसं मला म्हणजे संकोचल्यासारखं वाटतं की आपण इतकी ज्ञानी असताना तुमच्या समोर ना पामरानं काय बोलावं. मी बोलणारच नाही. जे काही बोलणार आहेत ते सद्गुरू बोलून घेणार आहेत. मी सहज आत्ता तिथे बसलेलो असताना मी ऐकलं की ज्ञानेश्वर पसायदान हे माझं फार आस्थेचा विषय आणि मी त्याच्यावरती फार बारकाईनं अभ्यास केलेला आहे असं एक जण म्हणत. मला वाटलं अरे बापरे, आपलं तर उद्धवपणा खडखड भारी आपल्याकडे, आता आपण काय बोलावं असा प्रश्न पडला मला. त्याच्यानंतर या सभागृहामध्ये या संभाजीनगरमधला अतिशय उत्तम असा एक सूत्रसंचालक माझा मित्र आहे. अतिशय अभ्यास येतात व्यक्तीचा आणि शिवाय एक कसलेला अभिनेता सुद्धा आहे. ते महेश चिंतनवार तेही या सभागृहात उपस्थित आहेत. त्यांच्याबरोबर असलेले हरिभक्तपरायण मुंडे महाराज हेही आहेत. प्रश्न असा पडला की या दिग्गजासमोर मी काय ना पामरानं काय निवेदिका म्हणजे दासबोधाच्या फार गाड्या अभ्यासिका आहे विभाते. आणि त्यांनी सांगितलं की आजच्या व्याख्यात्याचं नाव ज्ञानेश्वरच आहे. तुमच्या अपेक्षा अजून वाढल्या असतील. ह्या अपेक्षाचं ओझं मला जाणवते. पण हा शेला माऊलींचा आहे. माऊलींचा हात पाठीवर असल्यानंतर रेडा बोलतो आणि त्या रेड्याच्या पायाची चरणधूल घेऊन मी तुमच्यासमोर आली. त्यामुळं जेवढं काही माझ्याजवळ आहे ते मी सांगण्याचा मी प्रयत्न करणार. त्यांनी सांगितलं की माझं नाव ज्ञानेश्वर आहे. योगायोग असा आहे स्वातीताई की नव ज्ञानेश्वरच नाही तर ते ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी आहेत आणि मी ज्ञानेश्वर माधवराव कुलकर्णी. हा निव्वळ योगायोग आहे. ते वयाच्या 22व्या वर्षी त्यांनी समाधी घेतली. माझा जन्म 22 तारखेला आहे. हाही योगायोग आहे. आणखी बरेच योगायोग आहेत. परंतु फरक एक आहे महेश सर की ते संत ज्ञानेश्वर आहेत आणि मी प्राध्यापक ज्ञानेश्वर. 22व्या वर्षी सगळ्या जगाच्या कल्याणासाठी पसायदान मागून ते संजीवन समाधी घेतलेली. आज साठी उलटली तरी मी संसारात व्यवस्थित आहे. त्यामुळं त्या ज्ञानेश्वराचा आणि माझा असेलच तर फार फार तर त्यांच्या चरणाच्या धुरीचा एक कण जरी मला होता आलं तरी मी माझ्या 7 पिढ्याचा मी पुण्य वाटून माझ्या पदरात पडलो. म्हणून माऊलींचं पसायदान किंवा एकंदरीत माऊलींचं साहित्य 750 वर्ष झाले ते अजूनही
तितकंच आम्हाला जीवनाला म्हणजे प्रोत्साहन देणार आहे की जीवनाला आम्हाला आवश्यक आहे. तदुपरी आपल्याला हे साहित्य आपल्याला मदत करतो. माऊलीने आपल्या भगवद्गीतेच्या 700 श्लोकावरती 9033 वेळांचं भाष्य केलं. हे आपल्या सगळ्याला माहिती आहे. आणि हे भाष्य करत असताना त्यांनी 1 नाही 2 नाही, ज्ञानेश्वरीमध्ये 4500 दृष्टांत केलेले. सिद्धांत आम्हाला समजत नाही, पण दृष्टांत आम्हाला समजतात. त्याचं कारण आहे की दृष्टांत आमच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असतात. म्हणून माऊलींचे दृष्टांत इतके सुंदर दृष्टांत आहेत की असं वाटतं की हे 16 वर्षाच्या पोराला एवढं ज्ञान आलं कुठून. ही सद्गुरूंची कृपा. जेव्हा त्यांचे दृष्टांत आपण ऐकतो ना, वाचतो ना, आपली बुद्धी काम करत नाही. आपली बुद्धी काम करत नाही, ती काम करावी म्हणून तर ज्ञानेश्वरी. आपली बुद्धी काम करत नाही. आणि म्हणून या ज्ञानेश्वरीमध्ये आता हा वैद्यकीय म्हणजे हॉस्पिटलचा हॉल आहे आपला. या ज्ञानेश्वरीमध्ये प्रत्येक रोगावरती इलाज आहे. प्रत्येक रोगावरती ओव्या आहेत. पण ते कोणत्या रोगावर कोणती ओवी आहे हे आम्हाला माहीत नसते, कळत नाही. आणि म्हणून वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी, आता जे विभाटेने सांगितले. ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वर्या ठिकेसी, ज्ञान होय मुडा अति मूर्ख त्या दगडा, वाचेल झोपणी जणी त्याशी लोटांगणी. माझ्यासमोर सगळ्या जनाबाई दिसत आहेत, नामदेव दिसत आहेत, तुकाराम दिसत आहेत. त्यामुळं मी आपल्या सगळ्यांना लोटांगण घालून मी माझ्या मोठ्या मोठ्या शब्दाला सुरुवात करतो. असा आहे दान. साधारणतः 50 वर्षाच्या पुढच्या लोकांना 2 शब्द माहिती असते. 2 शब्द. या तर सभागृहात सगळेच 50-60च्या पुढचे. त्यामुळे आपल्याला 2 शब्द माहिती आहेत. कोणते 2 शब्द आहेत? अगदी सारखे दिसणारे, त्याचा सारखा अर्थ असणारे हे 2 शब्द आहेत. एक म्हणजे पायसदान आणि दुसरं आहे पसायदान. आता पायसदान म्हटल्याबरोबर आम्हाला गदी माडगुळकरचं गीत रामायणात आणि त्याच्यामध्ये दशरथा ये हे पायसदान, तुझ्या यज्ञी मी प्रकट झालो, हा माझा सन्मान. हे कोण म्हणतंय? प्रत्यक्ष अग्निदेवता म्हणते. मग अग्निदेवतेनं दशरथाच्या दरबारामध्ये किंवा दशरथासमोर प्रकट होण्यासाठी मला हा सन्मान मिळालाय असं का म्हणलं? कारण गदिमानी लिहिलंय म्हणजे ते आधुनिक वाल्मिकी आहेत. ते निश्चितच त्याच्या मागचं काहीतरी प्रयोजन असेल. मग का म्हटलं असेल असं? मग पायसदान काय आणि पसायदान काय? पायसदान हेही दानच आहे, पसायदान हेही दानच आहे. पायसदान हाही प्रसाद आहे आणि पसायदान हाही प्रसादच आहे. मग माऊलींना हे काही माहीत नव्हतं का पायसदान हा शब्द? माहीत नसेल? अहो 56 भाषेचा केराशी विस्तार असे म्हणणारे आमचे माऊली, त्यांना काय पायसदान हा शब्द माहीत नव्हता का? मग त्यांनी या मराठी वाङ्मयाला, या भारतीय तत्वज्ञानाला नवीन शब्द पसायदान हा का दिला? आता हे 2 शब्द तर आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण आपण कधी याचं चिंतन केलं का? आपण कधी याचा विचार केला का? जेव्हा मी पसायदानाच्या संदर्भामध्ये थोडंसं चिंतन केलं तेव्हा मला हे प्रकर्षानं जाणवलं की पायसदान आणि पसायदान. पायसदान म्हणजे काय? की मनामध्ये काहीतरी इच्छा ठेवून, कामना ठेवून केलेलं कर्म, सकाम कर्म, ज्या कर्मामध्ये काहीतरी इच्छा आहे, प्राप्त करण्याची अभिलाषा आहे आणि त्या प्राप्त करण्याच्या अभिलाषेपोटी केलेलं जे कर्म आहे,
आणि त्या कर्माची फलप्राप्ती म्हणजे पायसदान. आता राजा दशरथाला 3 राण्या होत्या. आपल्या सगळ्याला माहिती आहे, रामायण सगळं माहिती आहे, मी सांगायची गरज नाही. 3 राण्या होत्या. राजा सर्वगुण संपन्न होता. पण असं नाही की पुत्रप्राप्तीसाठी ते अपात्र होते असे नाही. तरी पण प्रारब्ध भोग म्हणा की काही म्हणा, सगळं सुख त्यांच्या पायाजवळ जुळत होतं. अगदी अयोध्येचे राजे होते ते. पण एक दुःख, एक आंतरिक दुःख असं होतं की पुढे वंशाला दिवा नव्हता, पुत्रप्राप्ती नव्हता. आणि अयोध्येला सुद्धा असं वाटत होतं की आपल्याला कोणीतरी राजा पाहिजे. आणि म्हणून दशरथाने पुत्रकामिष्ठी यज्ञाची संकल्पना त्यांच्यापुढे वसिष्ठ ऋषीने मांडली. आणि भारद्वाज ऋषी, अक्षयण ऋषी अशा अनेक तज्ञ ऋषींच्या समक्ष हा पुत्रकामिष्ठी यज्ञ करण्यात आला. आणि हा पुत्रकामिष्ठी यज्ञ केल्यानंतर बघा, यजमान कोण आहे? दशरथ राजा. इष्टदेवतेला आव्हान केलेले त्यांनी आणि इष्टदेवतेला आव्हान करून यज्ञ कर्म केलेले. पण ते कसं यज्ञ कर्म आहे? सकाम आहे, इच्छा आहे, कामना आहे की मला चांगली पुत्र प्राप्ती व्हावी. आणि याच्यासाठी तो यज्ञ केलेला आहे. यजमान दशरथ राजा आहे. इष्टदेवतेला आव्हान केलेलं आहे. आणि ह्या यज्ञाच्या समाप्तीनंतर त्या यज्ञकुंडातून त्या इष्टदेवतेचं प्रतिनिधित्व म्हणून जे प्रकट झालेले ते स्वतः अग्निदेव प्रकट झालेले. आणि अग्निदेवतेने हातामध्ये एक कुंभ घेतलेला आहे आणि त्या कुंभामध्ये पायस आहे. पायस म्हणजे काय आपल्याला माहिती आहे? पायस म्हणजे दुधाची खीर, म्हणजे तांदूळ भाजून त्याच्यामध्ये जी खीर, साखर टाकून जी खीर केली जाते त्याला पायस म्हणतात. आणि हे कुंभ घेऊन स्वतः अग्निदेवता त्या कुंडातून प्रकट झालेले आणि ते कुंभ दशरथाच्या हातात देत आहेत आणि म्हणतायत की दशरथा हे पायस दान आणि तुझ्या यज्ञी मी प्रकट झालो, हा माझा सन्मान. म्हणजे तू ज्या इष्टदेवतेला आव्हान केलेस त्या इष्टदेवतेनं त्यांच्यातर्फे प्रतिनिधी म्हणून मला पाठवलेले आणि हे तुझ्यासाठी दिलेले, तुला उत्तम पुत्रप्राप्ती होईल. आणि हे पायस त्याला दिलेले. आणि पायस घेतल्यानंतर तिन्ही राण्यांना पुत्रप्राप्ती झालेली आणि प्रत्यक्ष परब्रह्म परमात्मा हे त्यांच्या पोटी आलेले. ते प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न हे 4 पुत्र त्याच्या पुढे आले, म्हणजे पोटी आलेले. आणि पुढे रामायण, बाकी तो आपल्याला विषय तो आपला नाही, ज्यावेळेस रामायण येईल तेव्हा आपण घेऊ. पण मला हे सांगायचं आहे की हे जे पायसदान आहे ते एकीकडे पुत्रकामिष्ठी यज्ञ आणि दुसरीकडे वाघयज्ञ. तर दशरथ राजाचा पुत्रकामिष्ठी यज्ञ एकीकडे आणि इकडे माऊलींचा वाघयज्ञ. पण माऊलींनी हा जो वाघयज्ञ केलेला आहे तो श्री निवृत्तीनाथांच्या सद्गुरूंच्या सांगण्यावरून, आशीर्वादावरून केलेला आहे. आणि अगदी पहिल्या ओळीपासून ते शेवटच्या ओळीपर्यंत जर आपण पाहिलं तर कुठेही माऊलींनी भगवंताला, परमेश्वराला काहीही मागितलेलं नाही, काही मागितलेलं. आणि जेव्हा हे वाघयज्ञ पूर्ण झालेलं आहे तेव्हा त्यांनी मागितलेले की आता विश्वात म्हणजे जे मागितलं ते स्वतःसाठी काही मागितलं का? नाही. कोणासाठी मागितलं? तर विश्वाच्या कल्याणासाठी मागितलं, जगाच्या कल्याणासाठी मागितलेलं आहे. आणि माऊलीचं जग किंवा माऊलीचं विश्व हे केवळ एका म्हणजे मानव जातीपुरतं मर्यादित नाही.
भूता परस्पर पडो मैत्री जीवांची म्हटले. म्हणजे नुसते पृथ्वीवरचेच नाही, तर या ब्रह्मांडामध्ये जेवढे काही जीवात्मा असतील त्या सगळ्यांच्या भल्यासाठी माऊलींनी हे पसायदान मागितले. म्हणजे पुत्रकामिष्टी यज्ञातून पायसदान मागितलेले. म्हणजे तो यज्ञ सकाम होता आणि वाग्यज्ञ जो आहे तो कसा आहे, निष्काम आहे. आणि इथं पहिल्यांदा आपल्याला हे शिक्षा मिळते की म्हणजे ज्याला काय म्हणतं आपलं ज्ञान मिळतं की निष्काम भावनेनं केलेलं कर्मच परमेश्वराला प्रिय असतं. निष्काम भावने. आपल्या सगळ्याला द्रौपदीचा वस्त्रहरणाचा प्रसंग माहिती. सगळ्याकडे तिनं याचना केली मदतीची, कुणीही तिच्या मदतीला आलं नाही. शेवटी पदर हातात धरला तिनं आणि कृष्णाचा धावा केला, तरीही तो आला नाही. ती म्हणे, अरे एवढा निष्ठुर का झालास, एवढा निष्ठुर का झालास. आणि जेव्हा तिनं हातातला पदर सोडला त्या क्षणी वस्त्र पुरवायला भगवंत आले. म्हणजे जोपर्यंत हे कर्म मी करतो, माझी रक्षा मी करतो, जर एवढा हमपणा असेल मग माझी काय गरज आहे. जेव्हा तुझे सगळे प्रयत्न थकतील तेव्हा मी आहे, तेव्हा मी आहे. तू काहीच करत नसशील आणि सगळा भार जर माझ्यावर टाकत असेल तर ते नाही जमणार. म्हणून संसार करून परमार्थ करायचा आहे, संसार सोडून परमार्थ करायचा नाही. हे आमच्या माऊलींनी सांगितले. अवघाची संसार सुखाचा करीना आनंद भरीना तिने रूप. आणि माऊलींच्या याच तत्वज्ञानाचं आधारे सर्व संतांनी हेच सांगितलं. कोणत्याही संतांना असं सांगितलेलं नाही की संसार सोडा आणि परमार्थ करा. पसायदानाचा दुसरा अर्थ आहे पसा. पसा म्हणजे काय, उंजळ, अर्धी उंजळ. हे पण अर्थ तो शब्दशः अर्थ आहे. पसाभर दान माझ्या झुळीत टाक. आता पसाभर दान ह्याचा अर्थ काय. पसाभर तुमची आमची पस जी आहे, एका हाताची ओंजळ जी आहे, दोन्ही हाताची आली तर ओंजळ होईल आणि एका हाताची आली असेल तर ती पसाभर होईल. पण माऊलीची पसा इतकी व्यापक आहे की ती ब्रह्मांडाला व्यापून शिल्लक राहते. एवढी मोठी पसा ही माऊलींची. म्हणून माऊलींचं त्या अर्थानं जरी पसायदान घेतलं तर त्याचा इतका व्यापक अर्थ होतो, इतका व्यापक अर्थ. पसाचा दुसरा एक अर्थ आहे ते म्हणजे पैस. पैस याचा अर्थ काय, अवाकार. आपण नेवाशाला तर जिथे ज्ञानेश्वरी लिहिली, ज्या खांबाला टेकून ती ज्ञानेश्वरी लिहिली त्या खांबाचं नावच आहे पैसचा खांब. माऊलींचा जिथे जिथे स्पर्श झालेला तो खरा संजीवन स्पर्श होऊन भिंत चालवली, भिंतीचं मंदिर झालं. रेड्यामुखी वेद वदवले, रेड्याचं मंदिर झालं. ज्या खांबाला टेकून बसले आणि लोकांना ही ज्ञानेश्वरी सांगितली त्या खांबाचंच मंदिर झालं. जगातले सगळे मंदिरं, चर्च, गुरुद्वारा, मस्जिद जे काय असतील ते खांबावर आधारित आहेत. पण ह्या खांबाचंच मंदिर झालेलं आहे. इतकी विलक्षण अशी ज्याला काय म्हणतो अधिकार हा माऊलींचा आहे. म्हणून पसा याचा अर्थ अवाका. माऊलीचा अवाका किती मोठा आहे. तर ह्या त्रिभुवनाला, अख्ख्या ब्रह्मांडाला व्यापून उरणार आहे इतका त्यांचा आवाका आहे. महेशराव आपल्याला माहिती आहे, गायक, शास्त्रीय गायक घेताना म्हणजे जेव्हा गायन करतो तेव्हा काय घेऊन बसतो, ते उंच एक म्हणजे तंबोरा, बरोबर, तंबोरा. ते गायन झाल्यानंतर ते तंबोरा ज्या कापडी पिशवीमध्ये ठेवतात तिला काय म्हणतात माहिती का? व्हेरी गुड.
वा वा वा, अभिनंदन अभिनंदन. तिला आमच्याकडे खोळ म्हणतात, पण ही गवसणी आहे. गवसणी ह्याचा अर्थ काय? गवसणी म्हणजे काय? आकाशाला गवसणी घातली म्हणजे आकाशाला हात लावले असं नाही. कसं गवसणी म्हणजे त्या तंबोराची जी कापडी जी खोळ आहे त्याला जी गवसणी म्हणतात, की हे सप्तसूर जे आहे त्या सप्तसुराला एकत्रित बांधून ठेवण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे. नवे नवे नाद ब्रह्माला बांधून ठेवण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे, ते सामर्थ्य म्हणजे त्या कंबरेची खोळ म्हणजे गवसणी. माऊलीची गवसणी एवढी अफाट आहे. सर्व प्रकारचे ब्रह्म जे आहेत, ज्ञान ब्रह्म असेल, शब्द ब्रह्म असेल किंवा नाद ब्रह्म असेल, सगळे ब्रह्म त्यांच्या कवेत आहे. आणि ते सगळे कवेत ब्रह्म व्यापून जसे भगवंत अंगुष्ठावर उरलेले तसे माझी माऊली उरलेली. आणि म्हणून माऊलीचं पसायदान हे अत्यंत डोळे उघडून, डोळे झाकून जरी, डोळे उघडून जरी आपण बघितलं तरी पण डोळे मिटून शांतपणे चिंतन करण्यासारखं हे पसायदान. आता जेव्हा आपण सगळेजण फार उच्च स्थानावर आहेत, माऊलीने सांगितलेलं आहे, मी नाही सांगत, माझा तो अधिकार आहे नाही, कारण ते संत आहेत, मी प्राध्यापक आहे. संत म्हणजे काय तर अवघडातली अवघड गोष्ट सोप्यात सोपी करून सांगून मोक्ष मार्ग दाखवणे त्याला संत म्हणतात. आणि सोप्यातली सोपी गोष्ट अवघडात अवघड करून सांगून विद्यार्थ्याला संभ्रमित अवस्थेत पाडणारा प्राणी म्हणजे प्राध्यापक. अर्थात मी माझ्याबद्दल बोलतोय, इतराबद्दल नाही. इतर संतच आहे माझ्या दृष्टीने. पण आपण सर्वजण जे आहात ते कोण आहात? माऊली काय म्हणतात? माऊली म्हणतात, श्री कृष्ण गुरुमाते करीव सर्वत्र सरते, राणेवो वैसवी श्रोते श्रवणाची. राणीव म्हणजे राज्यावर भगवान श्रीकृष्ण सांगतायत की हे अर्जुना, तुझे श्रोता आहेस, तो सामान्य नाहीस, तू श्रवणाच्या राज्यावर राज्य करणार आहेस. तुम्ही सगळे राजे आहात, श्रोते, आणि मी तुमचा भाट आहे. आणि भाटाचं काम काय तर आपल्या राजाचं समाधान करणे, आपल्या राजाला आनंद देणे, हे भाटाचं काम. नुसती स्तुती करू नये, नुसती स्तुती करू नये. शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये एक शाहीर होता, त्याला औरंगजेबानं पकडलं आणि त्याला सांगितलं की जसं तू शिवाजी महाराजावरती शायरी करतोस तसं तू माझ्यावरती कर. तो म्हणे शक्य नाही, माझी लेखणी, माझी प्रतिभा जी चलते ते फक्त शिवाजी महाराजांच्या बाबतीतच चलते, इतरांच्या बाबतीत नाही. ते म्हणे असं काय तुमच्या शिवाजीमध्ये? ते म्हणाला की मी जेव्हा शिवाजी महाराजांचा वीर रसातला पोवाडा गातो तेव्हा मिशीवरती ताव प्रत्येक जण मारतो आणि त्याच्या अंगामध्ये वीरश्री संचार. तेव्हा औरंगजेब म्हणाला, छे असं नाही, असं होऊ शकत नाही. तो माझ्यासमोर पोवाडा गा, जर माझ्या विषयावरून जर नाही हात फिरला तर तुला काय देऊ शिक्षा? ते म्हणजे मुटकं छाट माझं. केवढा विश्वास त्याच्या प्रतिवर दौडते आपल्या स्वतःचा. आणि दरबार भरला आणि दरबारात त्या शाहिरानं पोवाडा सुरू केला. आणि जसा जसा पोवाडा रंगत आला, इतका रंगात आला की त्या औरंगजेबानं कळत न कळत, त्याच्याही कळत न कळत त्याचा हात मिशीवर फिरले गेला. आणि ज्या वेळेस मिशीवर गेला तिथेच त्यानं ते पोवाडा थांबला. म्हणजे ही जादू माझ्या फक्त शिवाजी महाराजाची, दुसऱ्याची नाही.
ती सगळी जादू जी आहे ते आपल्यात आहे. आम्ही किती आमचा नाऱ्या 12 पोळ्या खातो, 12 नाही 25 खात असेल हो, पण वाढलं पाहिजे ना. वाढलं तर खाईन तो, नाही तो कुठला खाणार आहे. आम्ही मग बोलायला चांगले, खूप चांगले बोलू, पण तसा श्रोता पाहिजे ना. आणि म्हणून आपण श्रवणाच्या राज्याचे श्रोते आहात. बसायदानाला सुरुवात करण्यापूर्वी इतका वेळ काय केलं तुम्ही? इतका वेळ काय सांगितलं? इतका वेळ मी बसायदानाची पार्श्वभूमी सांगितली. बसायदान काय आहे, माऊलींची जादू काय आहे, माऊलींच्या बुद्धीचा आवाका काय, हे मला पामराला थोडं म्हणजे अजून म्हणजे ज्याला काय म्हणतो अर्धा तोळा सुद्धा नाही, थोडं मी त्याच्यामध्ये आता चाललोय. अजून मला माझ्या हाती काहीच लागलेलं नाही, काहीच लागलेलं नाही. एक दृष्टांत सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. परमेश्वरानं, अशी आमची धारणा आहे की परमेश्वरानं ही सृष्टी निर्माण केली, हे ब्रह्मांड निर्माण केलं, बरोबर आहे. सगळ्या गोष्टी निर्माण केल्या परमेश्वरानं, आणि त्याला माहित नाही की आता आपण जी गोष्ट तयार करणार आहे ती शेवटची असेल. म्हणून त्यांनी काय केलं की ह्या सृष्टीचा उपभोग घेणारा कोणीतरी पाहिजे. मी निर्माण केलेली जी सृष्टी ह्याचा आनंद घेणारा कोणीतरी पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलं, माणूस निर्माण केला, माणसाची निर्मिती केली. आणि काय सांगू तुम्हाला, माणूस निर्माण केला आणि परमेश्वर घाबरून गेला. घाबरून गेला. अरे असं कसं झालं, असं का झालं? कारण माणूस बनवल्यानंतर आणखी काही बनवावं त्याची जी सृजनशीलता आहे, नवनिर्मितीची त्याची जी उमेद आहे, तीच नाहीशी झाली. का नाहीशी झाली? परमेश्वराला वाटलं की आपण जे हा माणूस निर्माण केलेला आहे तो माणूस 1000 वर्ष होऊन लाखो वर्ष होत जाईल, पण 1000 लाखो वर्षानंतर याची बुद्धी इतकी विकसित होईल की तो आपल्याला परेशान करेल, आपल्याच अस्तित्वावरती प्रश्नचिन्ह निर्माण करेल. आहेत असे. माऊलींनी खरंच रेडा बोलवला का, खरंच भिंतचा, अरे आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. ते सोडून दे, आपल्या बुद्धीच्या बाहेरच येते. आपल्याला पोरगा ऐकत नाही, ते रेडा कसा ऐकल आपण? आणि निघालीत आम्ही त्या माऊलीवरती, त्या तुकोबारा खर्च विमान, अरे सोडून द्या, ह्या गोष्टी सोडून द्या. तुकाराम महाराजांनी वैकुंठाला साधी गोष्ट, साधा प्रश्न माझा म्हणाला तुम्हाला, साधा गोष्ट, तुम्ही कुठून आलात? घरून आलो. कुठे जाणार आहे? घरी जाणार आहे. साधी गोष्ट आहे की नाही? तुम्ही कुठेही फिरा, काही करा, पण शेवटी कुठं जाता? जिथून आलो तिथूनच जाता ना. मग आमच्या तुकाराम महाराजांनी सांगितलं ना, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी, बोलले जे उशी साची म्हटलं. मग ते वैकुंठात जाणार नाहीत का, माती जाणार आहेत का? माती जाण्यासाठी तुम्ही मान्य, आम्ही ते वैकुंठातच जाणार. असो, तो विषय माझा नाही. तर परमेश्वराला अशी भीती वाटली की हा माणूस मला पुढे चलून परेशान करणार. त्यांनी देवदेवतांची मीटिंग बोलवली आणि देवदेवताच्या मीटिंगमध्ये सांगितलं की ह्या माणसापासून मला धोका आहे. मग अशी कोणती तरी सेफ जागा दाखवा की जिथे हे माणूस येणार नाही. मीटिंग सगळे देवदेवता परेशान झाले. म्हणजे त्याला मूळ ब्रह्माला जर हे प्रश्न पडले तर मग आपण त्याला काय उत्तर द्यावं? त्याच्यातून एक जण बऱ्याच वेळानंतर विचार करून हे केला की म्हणले, तुम्ही हे करा देवा, तुम्ही हिमालयात जाऊन बसा. आणि ते म्हणले हे माणूस आहे, म्हणले पृथ्वीवर, हिमालय पृथ्वीवर आहे, हे पृथ्वीवर आहे, त्याला हिमालयात यायला फारसा वेळ लागणार नाही. तो तिथे येईल आणि मला परेशान करेल, ती जागा माझ्यासाठी सेफ नाही. मग बऱ्याच वेळानंतर दुसरा एक देव आणि ते सांगितले, ते म्हणे की देवा तुम्ही एक काम करा, तुम्ही
चंद्र आकाश ताऱ्यात तिथं जाऊन बसा, हा माणूस येणार नाही. ते म्हणले ते नको सांगू, म्हणजे ते तिथे येईल म्हणले पाताळात, ते ब्लॅक होल सारखं टाकून ते पाताळाचा सुद्धा शोध घेईल मध्ये. हा कुठे येईल त्याचा भरोसा नाही. तुम्हाला अशी जागा सांग की जिथं तू पोहोचू शकणार नाही. बराच वेळ विचार केला, बराच वेळ विचार केला बरं का. आणि बराच वेळ विचार केल्यानंतर एक जण हुशार देवता उठले आणि त्यांनी सांगितलं की देवा, तुम्हाला एक सुरक्षित जागा सांगतो. म्हणजे कोणती? म्हणे बाह्य जगामध्ये तुम्ही कुठेही फिरा, हा माणूस तुम्हाला ओळखल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही एक काम करा, त्याच्या अंतरात्म्यात जाऊन बसा, त्याच्या अंतःकरणात जाऊन बसा. त्याच्या अंतःकरणात जर बसलात तर तुम्हाला तो कधीही शोधू शकणार नाही. परमेश्वराचे कान टोकारले, मला ही जागा सेफ वाटते. पण हा शब्द असा आहे की मागच्या सगळ्या ते कोजागिरीचं दूध सगळं मस्त केशरी दूध तापलेलं आहे. आता चंद्राची पूजा करायची आणि ते दुधाचा आस्वाद घ्यायचा आहे आणि मिठाचा खडा पडला. काय करावं, खूप छान दूध केलं होतं, पण तसा हा फोन मध्ये आला. आणि परमेश्वराने विचारलं, ते तुझं सगळं खरं रे, पण जर माणूस तिथं पोचला तर? देवता म्हणजे घाबरू नका, तो तिथं पोचणार नाही. आणि पोचलाच तर तो तुमचाच होऊन जाईल, तुमच्यातच विलीन होईल. परमेश्वराला ती जागा अत्यंत सुरक्षित वाटली, म्हणून परमेश्वर आत्मरूपाने प्रत्येकाच्या आत्म्यात वास करतो. आम्हाला त्याची जाणीव नाही. श्वासाची एरझा जी आहे, जन्मभरीच्या श्वासायुक्तीचे मोजिले हरिनाम बाई मी विकत घेतला अशा ह्या श्वासामधून हा परमात्मा ये जा करत असतो. आणि म्हणून हे कुणाला कळालं? कुणालाही कळालं नाही, फक्त संताला कळालं. म्हणून संतांना शरण जायचंय. संतांना जर शरण गेलं तर आत्मरूपाचं दर्शन होतं. आणि हे अगोदर कुणाला कळलं तर माझ्या माऊलीला कळलं. आणि म्हणून माऊलीने आपल्या ज्ञानेश्वरची सुरुवातच काय केली की ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आणि हे आत्मरूप कोण आहे? देवा तुझी गणेश. विचार नवीन सांगितलेला आहे. प्रत्येक ग्रंथाची सुरुवात ही ज्ञानेश्वरी गणेश स्तवानं झालेली आहे, पण याची सुरुवात ही आत्मस्वरूपाला वंदन करून केलेली आहे. मग असं करून त्यांनी काही जुनं सोडलंय का? नाही. नव्याचा स्वीकार करावा आणि जुन्याचा आदर करावा, हा पाठ आम्हाला ज्ञानेश्वरीमध्ये पहिल्या चोरीमध्ये माऊलींनी घालून दिलेला आहे की ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. पुढे म्हणतात देवा तूची गणेश सकलार्थमती प्रकाशो. आणि पुढे काय म्हणतात? म्हणे निवृत्ती दासू, म्हणे ज्ञानदेव म्हणत नाहीत ते. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म. मग परब्रह्म काय? मी मागच्या वेळी सांगितले, आता सांगत नाही, आपला वेळ फार कमी लागला. अजून 5 जाणार सुरुवात, मला वाटते काका तिसरा भाग करावा लागतो काय. तर अन्नदाते जो तयार आहेत, एकदा त्यांच्यासाठी टाळे वाजूया. तर देवा तूची गणेशू सकलात्मती प्रकाशू आणि म्हणे निवृत्ती दासू अवधारी तुझी. आणि इथून आत्मरूपाला वंदन करून आद्य देवतेला, आद्य म्हणजे कोण आहे तेही मी मागे सांगितले तुम्हाला. आद्य म्हणजे काय की ब्रह्मा विष्णू महेश यांची निर्मिती ज्यांनी केली मायेच्या साह्यानं, ते म्हणजे मूळ परब्रह्म आहे. ओमचा अर्थ मी आपल्याला सांगितलं, आपल्याला माहित असेल. तर ओम मधलं जे टिंब आहे, वरचं अनुस्वार आहे, ते टिंब म्हणजे परब्रह्म आहे. अर्धचंद्र आहे, ती माया आहे. ओमचा उकार आहे, तो मूळ माया आहे. ब्रह्मा विष्णू महेश, सत्व रज तम, उत्पत्ती स्थिती लय, ही सगळी आहे त्या ओम मध्ये आली. आणि ते परब्रह्म आहे. आणि ते परब्रह्म कोण आहे? तर सद्गुरू. माऊली काय म्हणतात? म्हणे निवृत्तीत असो. आणि हे करत असतात बघा आत्मरूप. आता मी कुठं आलोय?
मूळ हे जगलेलं आहे. माऊलीचा आत्मरूप जे आहे ते दशरथाचा पुत्रकामिष्ठी आहे. सकाम नाहीये, पण एकट्या पुरता आहे. आत्मरूपालाच माऊलींनी वंदन केलं आणि आमचं बोट धरून आम्हाला या ज्ञानाच्या जगातून नेत 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 माऊलीने कुठं आणले? आता विश्वात केले. आत्मस्वरूप ते विश्वस्वरूप, आत्मरूप ते विश्वरूप. हा जो प्रवास आहे तो प्रवास म्हणजे पसरणार नाही. क्षराकडून अक्षराकडे, निर्गुणाकडून सगुणाकडे आणि जन्मापासून मुक्तीकडे म्हणजे मोक्षाकडे घेऊन जाणारा प्रवास म्हणजे हे पसरणार. ज्ञानेश्वरी त्याच्यावरती भाष्य केलेले. ती गीता कशी? गीताच का निवडली? दुसरं का नाही निवडलं? जेव्हा पैठणला शुद्धीपत्र मिळालं आणि ही भावंड नेवाशाकडे निघाली आणि ह्या गुरु शिष्याचा संवाद चाललेला आहे. शिष्य म्हणतो, माऊली म्हणतात की दादा, ज्या समाजामध्ये आपण वाढतो, ज्या समाजानं आपल्याला सांभाळलं, त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागू, त्या समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. निवृत्तदा म्हणे करायला पाहिजे. बघा, समाजाने एवढं छळलं तरी समाजाचे उपकार त्यांच्यावरती, ते ऋण फेडण्यासाठी काय करावं? त्या दोन भावंडांमध्ये चर्चा झाली. दोन भावंड म्हणजे काय? एक निवृत्तीनाथ आहेत, एक माऊली. दोघांमध्ये चर्चा झाली आणि चर्चा होऊन नंतर असं त्यांच्या दोघांच्या चर्चेअंती असं ठरलं की आपण गीतेवरती बोलूया. कारण काय? जहां कृष्ण है वहां प्रश्न नाही आहे. सगळ्या प्रश्नाची समाप्ती, सगळ्या प्रश्नाची उत्तर कुठे मिळतात? तर गीतेमध्ये मिळतात. आणि त्यांनी सांगितलं, निवृत्तीनाथांनी सांगितलं की तू गीतेवरती भाष्य करावंस. त्या गीतेचं वर्णन करत असताना काय माऊलींनी सुंदर बोलली. ग्रंथकर्ता कसा असावा, श्रोता कसा असावा, तो ग्रंथ कसा असावा याची सुंदर सांगड घातलेली. आधीची विवेकाची गोठी, वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी आणि भक्तराजू किरीटी. परिसर म्हणजे ऐकणे, श्रवण करणे. आता विभाताईने जे सांगितले की श्रवण भक्ती आमच्याकडे 9वीला भक्तीमध्ये बांधत होते. आणि ती कुणाला सांगितलेली? तर भक्ताला, म्हणजे अर्जुनाला सांगितली. आणि अशा या पवित्र ग्रंथावरून माऊलींनी भाष्य केलं. पसायदान म्हणजे काय? पसायदान म्हणजे प्रसाद. प्रसादचा अर्थ काय? ठीक आहे, ओव्यांचा आपल्याला कळलं, पण अगोदर थोडे नव्याने मला जे अर्थ भेटले, सापडले, कदाचित ते चुकीचे असू शकतील, नाही असं नाही, पण ते तुमच्या समोर मांडणं, कारण एवढा चांगला श्रोता मला पुन्हा मिळेल की नाही माहिती नाही, आणि मिळाला तर तुमच्याच कृपेने मिळेल. प्रसाद म्हणजे नेमकं काय? प्रभूचे साक्षात दर्शन म्हणजे प्रसाद. प्रभूचे साक्षात दर्शन, प्रभूचे साक्षात दर्शन म्हणजे प्रसाद. मग हे प्रभूचे साक्षात दर्शन होईल का मुंडे महाराज? होईल. मी सांगतो तुम्हाला होईल. अगदी 100% खात्रीने देतो होईल. होईल नाही, आपल्याला दररोज किमान 2 वेळा तरी होते. तसं तर 3-4 वेळा होते, पण 2 वेळा होते. नवे आता हे झाल्यानंतर सुद्धा आपल्याला प्रभूचं साक्षात दर्शन होणार आहे. पण काय आहे आमची अडचण? काय आहे? तुझं आहे तुझं पाशी, तरी जागा चुकलाशी. आमच्या जवळ आहे त्या मृगा सरते, कस्तुरी नाभीत आहे, पण रानोमाळ भटकतोय.
खरं म्हणजे एक आणखी थोडंसं वेगळं उदाहरण देऊ का? आपली जर त्या कुत्र्यासाठी कुत्रा हाड चघळते, चघळत त्याच्यातून काहीच निघत नाही, त्याच्याच दाताचं रक्त निघतंय, त्याला वाटते त्या हाडातूनच रक्त येते आणि तो आणखी त्या इंटरेस्टनं ते हाड चघळत जातं आणि त्याच्यातच त्याचा अंत होतो. आमचं असंच आहे. आम्हाला संसारच सुखाचा वाटतो आणि ते संसार करण्याच्या नादात हा काळ कधी जवळ येऊन थांबतो आम्हाला कळत नाही. म्हणून हा परमार्थ आम्हाला साधायचा आहे. छोट्या छोट्या गोष्टीतून आम्हाला प्रभूचं दर्शन होते. खुदा नाम है ऐसे ऐसा सका रहे सामने और दिखाई न दे. ते काही दाखवायची गोष्ट नाहीये, ती अनुभवायची गोष्ट आहे. आणि अनुभूती ही प्रत्येकानं ज्याची त्यानंच घ्यावी लागते. माझा अनुभव तुम्हाला सांगेल म्हणलं नाही, अहो साखर गोड आहे, गोड आहे, पण कधी खाऊन पाहिलं तर ना. मी साखरेचा चव घेतली आणि किती जरी तिचं वर्णन केलं किंवा अहो ते तसले काय नुसतं फालतू बोलताय, चिमूटभर आमच्या हातावर टाका ना. होते तसं प्रसाद म्हणजे काय तर प्रभूचे साक्षात दर्शन. मग प्रभूचे साक्षात दर्शन म्हणजे काय? भगवान. भगवानचा अर्थ काय? बरोबर आहे. भ म्हणजे भूमी, क म्हणजे गगन, वा म्हणजे वायू, न म्हणजे नीर पाणी जल, आणि न मध्ये अ आहे, अ म्हणजे अग्नी. म्हणजे हे जे पंचमहाभूत आहेत, ती पंचमहाभूत एकत्रित आली की ते भगवान होते, ते परमेश्वर होते. पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश हे पाच एकत्रित आले की भगवान होतं. मग ज्याच्यावरती हा देह पोचलेला आहे, तो देह कोणता आहे? ते कशावरती पोचला जातो? तर भाकर किंवा चपाती, पोळी, भाकर. ते म्हणाले हे भाकर कसं काय? भाकर कसं काय? बरं का महेशराव, भाकरमध्ये भाकरीसाठी काय आवश्यक आहे? माझ्या भगिनी आहेत, माता भगिनी आहेत, अगोदर काय आवश्यक आहे? पीठ, ज्वारी. ज्वारी कुठे नाही तयार होईल? कोण देईल? जगाच्या पाठीवर अजून अशी मशिनरी निघाली नाही. किती सायन्सना विकास करू द्या, किती सायन्स डेव्हलप होऊ द्या, की इकडून 4 किलो माती टाकली, 2 किलो युरिया टाकला, तिकडून 1 किलो ज्वारी निघाली. होत नाही, असं नाही होत. ती जमिनीतच येते, कृषी उत्पन्नच आहे. म्हणून पहिले भाकरीसाठी जी ज्वारी लागणार आहे, गहू लागणार आहे, ते जमिनीमध्ये येणार आहे. म्हणून भाकरीमध्ये पृथ्वी तत्व आहे. बरोबर आहे. आता हे नुसतं पीठ आहे, पण त्याच्यासाठी काय पाहिजे? ते पीठ मळावं लागेल की नाही? म्हणजे त्याच्यासाठी काय आवश्यक आहे? भाकरीमध्ये पाणी आहे. बरोबर आहे. आता ही भाकरी आपण थापली किंवा पोळी लाटली, तव्यावर टाकली, छानपैकी हेंडाने आमचा नवा तवा आणलेला आहे, नवा करकरीत तवा आणला, आणि खाली गॅसच नाही किंवा चुलीत लाकडच नाही, अग्नीच नाही, भाजेल का? नाही भाजणार. म्हणून त्याला काय आवश्यक आहे? अग्नी आवश्यक आहे. पण अग्नी मिळाला किती फुगते भाकरी. हल्ली भाकरी फुगत नाही, करणारी फुगते, पण भाकरी फुगत नाही. असो, न फुगली किंवा ना भाकरी आम्ही चवीनं खातो ती गोष्ट वेगळी, कारण इलाजच नाही. आणि ती भाकरी जेव्हा होते, पूर्ण होते, तेव्हा ती थंड होण्यासाठी मोकळ्या जागेवर ठेवावं लागते, म्हणजे तिला आकाश. भाकरीमध्ये पृथ्वी, आकाश, वायू, आकाश, जल हे पाची जे होते पंचमहाभूत ते त्या भाकरीमध्ये. आणि म्हणून ती भाकरी जेव्हा आमच्या समोर येते तेव्हा ती भगवंताचा प्रसाद म्हणून आपण ग्रहण करा, आपलं आरोग्य चांगलं राहील. आणि मला प्रसादान सांगण्याचं हीच आज भूमिका आहे की आम्हाला दिवसातून 2 वेळा तरी किमान त्या प्रभूचं साक्षात दर्शन होतं, परंतु आम्हाला माहीत नाही. आमचा देह हे सगुण आहे, साकार आहे, दिसतंय, परंतु भूक आम्हाला दिसते का? भुकीचं रूप कोणाला दिसलंय का?
की अंबानीची भूक गोरी पाने, कुलकर्णी सरची भूक काळी भोरे, असं कोणी सांगितलं? भूक सगळ्यांची सारखी, पूर्ण जीव मात्राची जी भूक आहे ना ती सारखी आहे. सजीव कोणती असो त्याची भूक सारखी. आणि ती जर भूक शमवायची असेल तर विशेषतः माणसाची भूक जर शमवायची असेल, परमेश्वराला ज्याचा जास्त भुका वाटतो त्याची जर भूक शमवायची असेल तर त्याच्यासाठी आम्हाला काय पाहिजे? भाकर पाहिजे. आणि भाकर हे भगवंताचं रूप आहे. भाकर हे भगवंताने दिलेला प्रसाद आहे. म्हणून आज आपण पसायदान घेतले. म्हणून हे पसायदान आहे. माऊलींनी विश्वात्मक परमेश्वराजवळ हेच मागितलेले की माऊली सांगतात की त्या विश्वात्मक देवाजवळ वैश्विक कल्याणासाठी माऊली जे मागणं मागतात ते मागणं म्हणजेच पसायदान आहे. पसायदान म्हणजे दुसरं तिसरं काही नसून परमेश्वरानं दिलेला हा प्रसाद आहे. मूर्ताकडून अमूर्ताकडे जाणे, क्षराकडून अक्षराकडे जाणे, जन्माकडून मुक्तीकडे जाणे हा मार्ग दाखवणारा म्हणजे तो प्रसाद. पसायदानामध्ये तीन म्हणून होते हे भगवंत, कारण आपल्या महाप्रसादाची तरी सोय केली त्यासाठी. बघा माऊलींनी या पसायदानामध्ये तीनदा विश्वात्मक देवा संदर्भात उल्लेख केला बरं का मोठे महाराज. तीन वेळेस का केलेला आहे? प्रत्येक गोष्टीला तीन अवस्था असतात: उत्पत्ती, स्थिती आणि लय. आधी, मध्य आणि अंत्य. मध्य बरं का, द्य नाही. आधी, मध्य आणि अंत्य. आधी म्हणजे सुरुवात आहे, मध्य म्हणजे उपदेश आहे आणि अंतिम म्हणजे काय तर फलप्राप्ती. माऊलींनी या तिन्ही ठिकाणी विश्वात्मक देव वापरले. आता विश्वात्मके देवे, आता विश्वात्मके देवे ही काय? सुरुवात आहे, आधी ही विनंती आहे. आता विश्वात्मके देवे. दुसरं काय? म्हणजे जो आदिपुरुषी हा साधकाला केलेला उपदेश आहे. म्हणजे जो आदिपुरुषी, आदिपुरुषी विश्वात्मक देव, ओम नमोजी आद्या, हे सगळे एकच आहे बरं का. आणि म्हणून साधकाला मध्यावधीमध्ये त्यांनी उपदेश केलेला आहे की भजी जो आदिपुरुषी अखंडित म्हणजे आदिपुरुषी. आणि शेवटी काय म्हटलंय? एक म्हणे श्री विश्वेश्वर. बघा, म्हणजे आद्यपुरुषाची वेगवेगळी जरी नाव असली म्हणजे संबोधन जरी असलं तरी अर्थ एकच आहे. या ज्या विश्वात्मक देवाला नमन करून ओम नमोजी आत्यापासून नमन केलेलं आहे. आणि आता विश्वात्मके देवे हे पसायदान मागितलेले. पसायदानात सुरुवातीलाच म्हणले आता विश्वात्मके देवे, हे विश्वात्मक देव विनंती केली. म्हणजे जो आदिपुरुषी तोच आहे. आणि येत म्हणे श्री विश्वेश्वराव, हेही तेच आहे. आणि म्हणून हे पसायदान, जर मी फार महत्वाचं सांगणार आहे तुम्हाला की हे पसायदान जर आपण चांगल्या पद्धतीने जर अभ्यासलं तर मला वाटतं आणखी काही अभ्यासाची गरज नाही. आपल्या प्रश्नाची उत्तरं सगळी इथंच आहेत. जो 66वा श्लोक आहे की पसायदानामध्ये ही सगळी उत्तरं आहेत. एकदा पसायदान आम्हाला समजलं आणि पसायदान जर आमच्यात रुजलं तर काय होईल हो? माऊलीची ओळी तुम्हाला प्रमाण देतो. लोह उभी खाय माती, ते परिसराच्या असंगती, सोने झाल्यावरती न शिवीचे मळे. एकदा जर का हा पसायदानाचा अर्थ आम्हाला उमगला तर आम्ही मनुष्यत्वाकडून संतत्वाकडे हा प्रवास आहे. पसायदान म्हणजे काय? मनुष्यत्वाकडून संतत्वाकडे जाणारा प्रवास आहे. आणि जेव्हा माऊली येण्यावर एक ज्ञानदेव सुखीदार झाला म्हणतात. आणि जर आपल्या अभ्यासानं, आपल्या ग्रहणात म्हणजे ज्या पसायदानचं रसग्रहण केल्यानं
जर माऊली सुखी होत असतील तर समजायचं आपल्या आयुष्याचं सोनं झालं. आपण लोखंड आहे, पण संगती फार महत्वाची. लो उभी खा माती. जर हे लोखंड मातीच्या सहवासात आलं तर माती लोखंडाला खातं का, लोखंड मातीला खाते कळत नाही, पण तिथं लोखंडाचा नाश होतो. परंतु हेच लोखंड जर परिसाच्या संगतीत आलं तर ते सोनं होतं, आणि सोनं झाल्यानंतर परत लोखंड होत नाही. कुठे टाका ते जरी ठेवा, पाण्यात टाका, मातीत टाका, उकळत्यात टाका, कुठेही टाका, सोनं हे सोनंच राहतं. तसं माऊलीचं पासायदान जर आम्ही समजून घेतलं आणि आमच्या जन्माचा जर उद्धार झाला, आम्हाला जर त्याच्यातलं गमक कळालं, तर आम्ही संतत्वाकडे वाटचाल करतो. आमचं अंतःकरण अंतर्बाह्य शुद्ध होतं, अगदी त्या परिस्पर्शाने जसं ते लोखंड शुद्ध झालं तसं. म्हणून आम्हाला पासायदान काय प्रदान करतं? आम्हाला पासायदान दृष्टीचा डोळा प्रदान करतं. दृष्टीचा डोळा. डोळ्याला सगळी डोळ्याची दृष्टी असते. पांडुरंग कांती दिव्यतेचे झळकते, त्याच्यामध्ये आहे की पाहे दृष्टीचा सोहळा. डोळा, दृष्टीचा डोळा म्हणजे डोळ्याची जी दृष्टी आहे ते त्याच्यानं आम्ही बाह्य जग पाहतो. परंतु जेव्हा अंतःकरणातलं आपल्याला पाहायचं असेल, आत्मरूप जर पाहायचं असेल, तर तेव्हा मात्र दृष्टीचा डोळा पाहिजे. आणि माऊली आम्हाला ती दृष्टी प्रदान करते, याच्याकडे आपण आवर्जून लक्ष देऊ. माऊली आम्हाला या प्रसादानातून अपेक्षित दृष्टी देतात, उपेक्षित नाही. उपेक्षित म्हणजे काय, मी मागच्या वेळेस सांगितलं की उघड्यावरती जर 4000च्या नोटा पडल्या तर आमचं लक्ष, 500च्या 4 नोटा पडल्या तर आमचं लक्ष कुणाकडे जातं? त्या घाणीकडे जात नाही, तर त्या नोटाकडे जातं. घाणीकडे जाते ती उपेक्षित दृष्टी, आणि त्या नोटाकडे जाते ती अपेक्षित दृष्टी. संसार हे उपेक्षित, ज्याला माऊलीचं पसायदान कळालं तो संसाराकडे उपेक्षित दृष्टीनं पाहिजे आणि परमार्थाकडे अपेक्षित दृष्टीनं पाहिजे. ते अपेक्षित दृष्टी ही आम्हाला कोण प्रदान करतो? तरी पसायदान. त्या पसायदानाच्या बाबतीमध्ये आपण पसायदानाला जेव्हा सुरुवात केली तेव्हा माऊलींनी आधी एक ओळी फार सुंदर लिहिली महाराज. कोणती? की किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धीशी गेले, एक माझे जे बोलले बाई. काय नम्रता आहे आम्हाला, काय नम्रता आहे. एवढं 9033 वयाचं भाष्य केलेलं आहे. अगदी व्यासाच्या नंतर कोण म्हणलं तर माऊलीच म्हणायला काय हरकत नाही. पण सातवी शुक्ती बोलत असतो ते माऊलीवरचं प्रेम समजायची काही समजा, पण अगदी व्यासासारखी वाणी माऊलींची. आणि ते माऊली ते काय म्हणतात की किंबहुना तुमचे केले. तुम्ही सद्गुरू होते ना दादा, तुमची कृपा झाली म्हणून हे धर्मकीर्तन, ते ज्ञानेश्वरीने म्हटलेलं आहे. ज्ञानेश्वरी हे नाव जनाबाईने ठेवलेलं आहे, ते धर्मकीर्तन म्हटलेलं आहे. आणि हे धर्मकीर्तनचे सिद्धीपर्यंत गेलेले आहे ते तुमच्या कृपेमुळे गेलेले आहे. मी कोण आहे? मी तुमच्या पायी तुमचा दास आहे. इतकी नम्रता मला वाटतं. त्याच्यानंतर तुकोबाच्या आणखी मला ही नम्रता दिसते. तुकोबांचा सुद्धा असाच आहे बरं का. काय सांगा, माझ्या तुकोबाबद्दल बोलत असताना मला इतका गहिवर येतो बरं का कधी कधी. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणते ज्ञानदेव तुम्हासे, माझं पामराशी काय करू पण पायची वाहन. हो का, सद्गुरूबद्दल किती नम्रता असावी. याचं उत्तम उदाहरण जर आजकालच्या विद्यार्थ्याला सांगायचं असलं तर माऊलीचं तुकोबाचं. म्हणून मी नेहमी म्हणत असतो की माझा उजवा डोळा माऊली तर डावा डोळा तुकोबा आहे, आणि त्या तुकोबाला एकच दिसतो, तो म्हणजे पंढरीचा पांडुरंग. डोळे दोन जरी असले तर दृष्टी येते, हे अद्वैत आहे. आणि म्हणून ही ओळी दिल्यानंतर म्हणतात की आता विश्वात्मके देवी. आता विश्वात्मके देवी. आता आम्ही तो सुरुवात होऊ नाही का. आता विश्वास, आता काय, आता का म्हटलेले ते? आता ह्या शब्दाला फार अर्थ आहे मित्र.
फार मागे काय झालं सोडून द्यायचे, पुढे काय होणार आहे याचा विचार नाही. आता काय, मी मूळचा साहित्याचा विद्यार्थी पण आता कॉमर्सला गेलो, अतिशय वृक्ष बरं का. आणि मला सांगण्यात आलं, अरे काय तसल्या त्या वृक्ष साईडला गेलास, आमच्याकडं बघ किती चांगले असे तसे. म्हटलं आमच्या सुद्धा तत्वज्ञान आहे बरं का. त्यावेळेस महेशरावनी सांगितलं कॉमर्सचं तत्वज्ञान सांगितलं आणि ते मला आज कामाला येते. ज्याच्यावर मी माझं पोट भरलं, माझा संसार केला, त्याच्यावर ते कृतज्ञ कसं राहू. पास्ट इज कॅन्सरचे, फ्युचर इज प्रॉमिसरी नोट अँड प्रेझेंट इज हार्ड कॅश. 10 लाखाचा चेक आहे, तो कॅन्सल झालेला आहे. अहो खारेमारीवाले सुद्धा विकत घेत नाही, त्याची पुढे मानता येत नाही. फ्युचर इज प्रॉमिसरी नोट, त्या सगळ्या काय दिलेल्या वचन चिठ्ठ्या, वचन आहे. पगार आली की तुला साडी घेतो, पगार आली की तुला दागिना करतो, फला करतो, हे करतो ते करतो, करण्यामध्ये आपलं आयुष्य कधी संपत कळत नाही. ही सगळी वचन आहे. प्रेझेंट इज हार्ड. आज तुझ्या खिशामध्ये काय ते महत्वाचं आहे. माऊली तेच म्हणतात की आता एखादं कर्म पूर्ण झालेलं आहे आणि ते कर्म पूर्ण झाल्यानंतर जेव्हा फलप्राप्तीची वेळ येते, ती वेळ म्हणजे आता. आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील, नातू असतील, किंवा आपली लेकरं असतील, आपण वर्तमानपत्र वाचत बसतो. काय असते, सिद्धांताला दृष्टांत सांगितलं चटकन समजतं. म्हणून आताचा अर्थ तुम्हाला चटकन समजेल की माऊलीने आता का वापरला. तुम्ही पेपर वाचत बसले, तुम्हाला तहान लागलेली, उठायचा कंटाळा येतोय, पोरग खेळते तुमच्या बाजूला, ती म्हणतात अरे पिंट्या जा बरं ग्लासभर पाणी आणून दे. पोरगच येते, देत नाही जा म्हणते, बघ तुला चॉकलेट देतो. चॉकलेट मध्ये इथे पटकन हातातला खेळ सोडतं आणि पटकन जाऊन पाण्याचा ग्लास आणल्याबरोबर ग्लास आपण घेतला की तो पुढे करतो, हात पुढे, आपण हात पुढे करतो, लगेच हात मागे दिला, आधी चॉकलेट. तुम्ही पाणी आणायला सांगितलं, मी पाणी आणलं, आता चॉकलेट. ते म्हणजे नंतर देतो, पाणी नंतर देतो. पोरं त्याच्याशी डोकं नाही लावायचं. चॉकलेट घेण्याच्या आधी आपण त्याला मारू शकत नाही, रागवू शकत नाही. पण ते म्हणते तुम्हाला देणं होत तर आधी कशाला मला देतो म्हणून, आहे की नाही. मी पाणी आणलंय, माझं कर्म केलेलं आहे, मला त्याचं फळ प्राप्ती पाहिजे, अधिकार आहे त्याचा. माऊली 9033 भाष्य केलेलं आहे आणि विश्वात्मक देवाजवळ ते हात जोडून विनंती केलेली की आता विश्वास केले. आता तर हे वाग्यज्ञ पूर्ण झाल्यानंतर फलप्राप्तीची जेव्हा वेळ येते त्यावेळी माऊलींनी आता विश्वात्मके देवे. आता विश्वात्मके देवे याचा सुद्धा फार व्यापक अर्थ बरं का. विश्वात्मक तर विश्वात्मक देव आणि गुरु, देव आणि गुरु हे वेगळे नाहीत. माऊलींना ह्या विश्वात्मक देवा ह्या शब्दामधून ते सांगायचे की देव आणि गुरु हे वेगळे नाहीत. देव जर गुरु झाला तर त्याला लघु व्हावं लागेल, लहान व्हावं लागेल. मग लहान जर झाला त्याच्याकडे दातृत्व राहील का, दानच करण्याची त्याच्यामध्ये हे राहील का, नाही. म्हणून देव गुरु होऊ शकत नाही. आणि गुरु जर देव नाही झाला तर त्याच्यामध्ये मोठेपणा येत नाही. म्हणजे तो आहे की गुरु जर देव नाही झाला तर काय होईल, तो जीव होईल, जीवात्मा राहील. आणि हा जर जीवाचं लक्षण काय, तो अल्पज्ञ, पूर्ण ज्ञानी कोणी नाही. याच्यावर तुमचं एकमत असेलच, पूर्ण ज्ञानी कोणी नाही, अल्पज्ञ. मग अल्पज्ञ आहे, अल्पशक्ती आहे, बद्ध चैतन्य आहे त्याचं. ते आपलं हे जे चैतन्य आहे कशावर अवलंबून आहे आपलं चैतन्य. आपण का, मी का बोलतो, तुम्ही का ऐकताय, आपला श्वास चालू म्हणून. घेतलेला श्वास जर वरच गेला, वरायची गरज नाही एवढ्या शुभ प्रसंगी. खरं म्हणजे आपण परतंत्र आहे, हा जीव बद्ध आहे. म्हणून गुरुला हे व्हावं लागतं.
विश्वात्मक देव, आता विश्वात्मके देवे, विश्वात्मक काय सांगते तर गुरु आणि देव यांचं म्हणजे एकत्व सांगते, अद्वैत सांगते. म्हणून गुरुने आपल्या माऊलीने आपल्या सद्गुरूला अतिशय महत्वपूर्ण अशा शब्दांना संबोधले ते म्हणजे विश्व. आता झालं विश्वात्मक झालं. आता पसायदानाच्या संदर्भामध्ये तर आपण खूप छान पाहिलेले की माऊलींनी देवाजवळ जे पसायदान मागितलेले आहे ते गीतेवरती 9000 वयाचं भाष्य केल्यानंतर मागितलं की आणि आर्ततेनं मागितलं. मागणी कशी केली पाहिजे? आर्ततेने केली. बरोबर का? मी काय सांगतो, जो आर्त झाला त्याची आरती झाली. आरती होऊन ज्यांनी साध घातली आणि त्या साधला परमेश्वराचा जो प्रतिसाद मिळतो तो म्हणजे प्रसाद. आरती साध प्रतिसादाचं फलरूप म्हणजे प्रसाद. आता मला या आता विश्वात्मके देवे येणे वागेत्य तोषावे, तोषणी मज द्यावे पसायदान हे, याच्यामध्ये या चारही गोष्टी दिसतात. अर्थ झाला म्हणजे त्याची भगवंताची त्यानं आरती केली. आरती केल्यानंतर साध घातलेली आणि साधेनंतर काय झालेलं आहे तर परमेश्वराने ती साध ऐकलेली आणि तो प्रतिसाद मिळालेला आहे. म्हणून एक म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान कसा होई जाय, तो परमेश्वरानं माऊलींच्या साधीला प्रतिसाद दिलेल्याचं फलश्रुती येते. आणि म्हणून तिथे आर्त होऊन आरती करावी आणि आरती केल्यानंतर साथ घालावी आणि साधीला जो प्रतिसाद मिळतो, प्रतिसाद म्हणजे काय? माऊलीचा अर्थ कसा आहे? विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकाश रे आणि अवघेची झाले देह ब्रह्म. देह हा नश्वर आहे ना, नश्वर आहे, नाशवंत आहे, पण देह सुद्धा ब्रह्म होतो नश्वर. कधी? विश्वाचे अर्थ, ही विश्वाची माऊली का झालेली याच्या कारण आर्तता तिच्या अंतःकरणात म्हणजे उद्भवलेली. आर्तता जोपर्यंत आर्तता येत नाही, मी म्हटलं नाही का, जोपर्यंत तिनं आर्ततेनं हात मारले नाही द्रौपदीनं, हातातलं तो पत्राचं टोक सुद्धा सोडलं, आला परमेश्वर भगवंत धावत त्याला यावंच लागलं. म्हणून ही आर्तता जी आहे ती आर्तता माऊलीच्या अंतःकरणात जागी झालेली की विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकाश आहे आणि अवघीची झालेली. म्हणजे आता विश्वात्मके देवे ही आर्तता आहे, विनवणी. आता येणे वागेतले तोषावे, हे परमेश्वरा भगवंता मी जे हे वाग्यज्ञ केलेला आहे 9033 वर्षाचा जो वाग्यज्ञ आहे तो यज्ञ आपण तोषावा, ग्रहण करावा, स्वीकार करावा. आणि जर तुम्हाला पटला तर साथ काय बघा, जर तुम्हाला ते आवडला, ते तुम्ही ग्रहण करून जर तुम्हाला आवडला तर तोषोनी मज द्यावे. ही साध आहे, माऊलींची साध आहे. विश्वात्मक देवाला तोषोनी मज द्यावं असा आहे. म्हणजे विश्वात्मक देव आता विश्वात्मक काय येणे मानी पहिल्या ओवीमध्ये अशा पद्धतीचं अतिशय व्यापक रूपामध्ये आपल्याला असलेलं आपल्याला दिसून येतं. तर दुसरं जे आहे ते म्हणजे जे खळांची व्यंकटेश, अतिशय सुंदर ओवी. होत आलेलं आपला पाणी जे खळांची व्यंकटेश सांगतो. अहो खळ म्हणजे काय, काय सांगा तुम्हाला. तुम्ही आम्ही सगळे खलयुक्त आहेत. संतांनी मनुष्य मी जे म्हटलं ना की मनुष्यत्व वापरून संतत्वाकडे घेऊन जाणारा प्रवास म्हणजे हे पोसायला नाही. मनुष्य कुणाला म्हणावं
आणि संत कुणाला म्हणावं? सोपी व्याख्या सांगतो अगदी. ज्याच्यामध्ये खळ ठासून भरलेला आहे, रोमारोमामध्ये खळ आहे. खळ म्हणजे कोण? का अज्ञान. आणि अज्ञान हे कशामुळे होतं? तर कामक्रोधाचं आवरण आहे त्याच्यावरती. जोपर्यंत कामक्रोधाचं आवरण दूर होत नाही तोपर्यंत खळ दूर होत नाही आपला. खळ म्हणजे दुष्टपणा, वाईट वासना आहे. आणि हे खळ दूर व्हायचं असेल तर आमच्यातली काम करत लोक मोह मत्सर जे आहे ना ते आधी दूर झाले पाहिजे. पण ते सहज असं होत नाही. त्याचं कारण आहे सद्गुण 36 आहे आणि हे अहंकार बेटे फक्त 6 आहेत. आणि 7वा षड्रूप हे 6 आहेत आणि अहंकार 7वा आहे. याचं वैशिष्ट्य असं आहे की हे सद्गुण येताना काम आला की सगळेच्या सगळेच एकत्र येतात. सगळेच एकत्र येतात. काम, क्रोध, लोभ, मत्सर आणि हे कमी होते म्हणून आपल्या याच्यावरती बसायला तो अहंकार येतो. म्हणजे ही येत असताना सगळेच्या सगळेच येतात, पण जाताना मात्र एकटे जात नाही. जाताना मात्र एकटे जात नाही आणि लवकर जात नाही. एक एक विकार जाण्यासाठी आम्हाला किती जन्म घालावे लागतील हे सांगता येत नाही. इतकी जादू, इतकी म्हणजे त्याला काय म्हणतो, जन्माची मेघ म्हणतो आपण. हे कधीतरी मी सांगितलं तुम्हाला का ही म्हण का पडली हे तुम्हाला सांगतो कधीतरी, आज नाही सांगणार. तर हे जे आहेत ना, एक एक विकार जायला आपल्याला कितीतरी जन्म जावं लागते. मी नेहमी सांगत असतो, मंगळाचार्य म्हणते एकानं त्या काशीला गेला, तिथे गेल्यानंतर काहीतरी सोडावं लागते. ते त्याला विचारले की काय सोडलं बाबा तू? म्हणजे मी राग सोडला. विकार म्हटलं तू एक राग आहे, मी राग सोडला. गावातले 4 टार्गेट पोर होते. ते लोक सगळ्यांनी म्हणले अरे यानं राग सोडला, फार चांगलं, एक तर रागीट होतं म्हणे, बघू म्हणे किती राग सोडला. मग पहिला जातो, हा कस काय काका, कस काय झाली तुमची यात्रा? हो खूप छान झाली. तिथे गेला काय सोडलं? म्हणजे मी राग सोडला. वा वा खूप छान झालं, तू गेला. त्याचं ठरलं होतं. दुसरा आला, म्हणजे काका कसं हो काय सोडलं? म्हणजे राग सोडला. वा वा छान झालं. पुन्हा तिसरा आला, म्हणजे काय सोडलं? म्हणजे राग सोडला. चौथा आला, तो नाही विचारलं काय सोडलं? राग सोडला. पुन्हा पहिला फिरून आला, त्यानं कामच ते. पुन्हा पहिला फिरून आला, त्यानं विचारलं काय सोडलं? म्हणजे राग सोडला. पुन्हा दुसरा आला, काय सोडलं? तुला सांगितलं नाही 1000दा एकच प्रश्न काय काय विचारतो? राग सोडणार. काका तुम्ही जे सोडले तेच बोलायला तुम्ही. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य की राग, काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर जे आहे ना ते येताना सगळेजण येतात, पण जाताना मात्र सहजासहजी जात नाही. त्याच्यासाठी संत सहवास करायला पाहिजे. ईश्वराची कृपा तर असावीच, पण संत सहवासाने हे शक्य होतं. परंतु 36 गुण सद्गुण जे आहेत ना ते सद्गुण मात्र एक एक येतात. रिटायर झाल्यानंतर ज्ञानेश्वरीकडे वळायची पोटी झाली, बरोबर आहे की नाही महेशराव? सद्गुण एक एक येतात, पण जाताना मात्र सगळेच घेऊन जातात, एकदम जातात. येताना एक एक येणं आणि जाताना सगळे जाणं हे सद्गुण आहेत. आणि येताना सगळेच येणं, जाताना बिलकुलच न जाणं ही खळ आहे. इतर एवढ्या मोठ्याच्या गोष्टी बोलल्या आणि बाहेर जाऊन मी शिकारी करू लागलो. सगळा अभ्यास माझा पाण्यात गेला. सिगारेट फार मी सौम्य शब्द वापरला नाही, स्वतःचं भान ठेवून. म्हणजे बदनाम व्हायला किंवा सद्गुण जायला हा फार वेळ लागत नाही, मला हे सांगायचंय. मग खळ म्हणजे काय नेमकं? खळ म्हणजे ज्याचा आपला काहीही संबंध नाही तरी पण त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये
एक प्रकारची वाईट भावना निर्माण होते. बघा, तर माझं घर समजा 3 मजली आहे, आनंद वाटतो मला. माझ्यासारखं घर कोणाचं नाही. शेजाऱ्याने 4था मजला चढवला, माझं पोट दुखायचं कारण काय? वाईट वाटतं की त्याला काहीच वेळ होती का? 4था मजला कशाला चढवला? त्याच्याकडे ब्लॅकचाच पैसे तुला करायचे. आणि त्याला 4था मजला चढवला, मग तुझ्या खोल्याची संख्या कमी झाली का? तुझ्या प्लॉटचा एरिया कमी झाला का? पण नाही, लोकांचं सुख देखत नाही. म्हणून ही खळ आहे, वैयक्तिक पातळीवरती आहे आणि सार्वजनिक पातळीवरती सुद्धा आहे. एकाला देव प्रसन्न झाला, देव प्रसन्न झाला आणि त्यांनी सांगितलं की तुला जे मागायचं ते माग. त्याला खूप आनंद झाला. नाही तर देवाला आपण सगळंच मागून घेऊ. पण देव हुशार. देवानं काय सांगितलं की तू मागशील ते मी देतो, पण पुन्हा पण तू जेवढं मागशील त्याच्या दुप्पट शेजाऱ्याला देणार आहे. आता मी जर 10 लाख मागितली तर त्याला 20 लाख मिळाले. त्याचा मी 1 बंगला मागितलं तर त्याला 2 बंगले मिळाले. मग मात्र मी विचारात पडले आणि मग देवाला सांगितलं, देवा मी 8 दिवसानंतर सांगतो. काय हरकत म्हणे, मला काही घाई नाही म्हणे. सहसा मी कोणाला प्रसन्न होत नाही, देत नाही. तुला प्रसन्न झालो, तू वेळ माहितच, काय हरकत नाही. 8 दिवसांनी 8 दिवसांनी विचार केला, काय मागावं देवाला, काय मागावं देवाला. मग 8 दिवसानंतर त्याला विचार केला आणि त्याला मार्ग सापडला. देवाला काहीतरी मागायचे. 8 दिवसानंतर देव प्रगट झाले आणि विचारलं की आता काय देऊ तुला, सांग. ते विचारलं. हो म्हणे, विचार केला म्हणे मी. मग काय देऊ तुला? म्हणजे देवा माझा 1 डोळा फोडून टाक. मला एका डोळ्यानं आंधळा कर. म्हणतात एका डोळ्यानं, हो म्हणे मी एका डोळ्यानं पाहू तर शकेल नाही. तो बिलकुल 100% आंधळा आलेला. ही खळवृत्ती. आणि माणसाची खलवृत्ती ही त्याच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत इच्छा सोडत नाही. आणि म्हणून माऊलींनी त्यांना सगळ्या समाजानं एवढा त्रास दिलेला असताना सुद्धा अगोदर विश्वात्मक देवाजवळ कोणाचं कल्याण मागितले तर ते म्हणजे त्या खलप्रवृत्तीचा म्हणजे दुरुस्त करण्यासाठी. म्हणून जे खळांची व्यंकटे सांगू. पण इतक्यावर ते थांबलेले का की बघा, राजस, तामस आणि सत्वगुण हे सगळ्यांचे जन्मापासून आलेले का. राजस, तामस आणि संतांमध्ये सुद्धा राजस, तामस आणि सत्वगुण आहेत. ज्याच्यामध्ये ज्या गुणाचा प्रभाव जास्त आहे तसा तो व्यक्ती बनतो. जर सत्वगुण जर जास्त असतील तर सत्वगुणीमध्ये सत्वगुणी जर जास्त असतील तर ते संत असतात. रजोगुणी तमोगुणी असेल तर ते खलप्रवृत्तीचे असतात. आता रजोगुण आणि तमोगुण हे काय करतात माहिती का? बंधनाला बांधून ठेवतात. रजगुण आणि तमोगुणाचं हे वैशिष्ट्य की बंधनात बांधून ठेवतात आणि सत्वगुणाचं वैशिष्ट्य तो बंधनातून सोडवणार आहे. आणि म्हणून माऊली काय म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो. आणि पुढे काय म्हणतात, तया सत्कर्मी रती वाढो. सत्कर्मी रती वाढ याचा अर्थ काय? नुसतं खळ सुटून चालणार नाही. कारण ती खळ आज सुटेल हो, पण उद्या कशाला? त्याच्यानंतरच बघा. स्मशान वैराग्य आपल्याकडे फार आहे. एखाद्याला पोचायला गेलं की तिथं इतके मोठ्या मोठ्या गोष्टी करतात. माणसाच्या जीवनात काही खरं नाही. सगळ्याला इथं जायचंय, सगळं इथं सोडून जायचंय. अगदी वैराग्य, स्मशान वैराग्यात आहे. आणि त्याला अग्नी देऊन आपण बाहेर आलो की लगेच व्यवहार. तू असा, तू तसा, तू माझे पैसे दिले नाहीस. हे स्मशान वैराग्य. म्हणून माऊली या पसायदानामध्ये शिल्लक म्हणजे तुमच्या मनामध्ये किंतु परंतु किंवा प्रश्न हा शिल्लकच ठेवत नाही. हे पसायदानाचं वैशिष्ट्य. म्हणून जे खळांची व्यंकटी सांडू म्हणतात आणि पुढे काय म्हणतात, तया सत्कर्मी रती वाढो. सत्कर्मामध्ये त्याला गोडी वाढली पाहिजे. काय मागणी केली बघ, तया सत्कर्मी रती वाढो. बर नुसती सत्कर्मी रती वाढून जमणार नाही.
मी मग ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला, मी मग नाट्यशास्त्राचा अभ्यास केला, पण ते जर लोकांना उपयोगी नाही पडला तर उपयोग काय? तू मग ज्ञानीस रे बाबा, पण तुझ्या ज्ञानाचा आम्हाला थोडा तरी फायदा होईल. माऊलींनी विश्वाच्या कल्याणासाठी सांगितलंय, कमीत कमी तू आमच्या कल्याणासाठी कोणते सांग, नाही का? म्हणून नुसती त्या सत्कर्मामध्ये रती वाढून चालणार नाही, तर काय व्हायला पाहिजे? भूता परस्परे पडो. पुढे सांगितले मैत्र जीवांचे. मैत्र जीवांचे मध्ये फार मोठा मोठा मैत्र जीवांचे जे मित्र असतात ते जीवाचे असतीलच त्याची गॅरंटी देता येत नाही, आणि जे जीवाचे असतात ते मित्र असतातच याची कुणीही गॅरंटी देऊ शकत नाही, आहे की नाही? तुमच्या वरून खूप चांगल्या वा वा काय छान हा, पण मनात काय सांगता येत नाही. माऊली म्हणतात त्याच्यासाठी काय पाहिजे? आधी जे खळांची वेळ तुमच्या मनातला खल गेला की उरतं ते सत्वच, रज आणि तमाला तिथं जागाच नाही. अतिशय अभ्यासपूर्ण असं विवेचन माऊलींनी या पसायदानात केले. पसायदान म्हणजे काही उगाच देवाला मागणं मागितलेलं नाही, शास्त्रशुद्ध पद्धतीनं मागितलेले. जसं आम्ही एक 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 ओवीतलं एक एक चरण आपण पाहतो, एक एक ओळ पाहतो ना, अगदी अगदी स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप खळ सांडला. सत्कर्मामध्ये गोडी वाढली. भूता परस्परे पडो, मैत्रीची जीवाचं मैत्र. भूत म्हणजे कोण? हे भूत का अंगात येते ते नाही. भूत म्हणजे या पृथ्वी तलावरचे नव्हे, ब्रह्मांडातले जे जीव आहेत, जीवात्मा आहेत, सजीव आहेत, ते सगळे भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे विविध. फार सुंदर आहे. काका थांबायचं? दुरितांचे तिमिर जाऊ. आता दुरित म्हणजे कोण आहे? पापी, पातक, तिमिर. आणि सगळ्यात महान ज्याला काय म्हणतो धोकादायक जर कोणतं असेल माणसाच्या आयुष्यामध्ये, ते म्हणजे अज्ञान. अज्ञान जर असेल तर त्याच्यासारखं म्हणजे ज्याला काय म्हणतो आपण वाईट म्हणजे शिक्षा कोणती अज्ञानासाठी. काय झालं बघा, एक कलेक्टर होता, 2-3 दिवसाच्या सुट्ट्या लागून आल्या आणि त्याला असं वाटलं की आपण आपल्या फॅमिलीला घेऊन कुठंतरी टूरवरती जाऊ. गाडी काढली आणि निघाला. ड्रायव्हरनं सांगितलं की साहेब मी येतो तुमच्यासोबत, मी तुमच्यासोबत येतो, मी तुमच्यासोबत येतो. ते म्हणाले नको, काही गरज नाही, मग तू यायची, मला चांगली ड्राईव्ह येते, मी चांगलं चालवतो, मी जातो. तो म्हणाला नाही साहेब मी येतो. तर ऐकलं नाही त्यांनी, आणि ऐकलं नाही, आणि त्यांनी गाडी घेऊन मुलं पत्नीला घेऊन तो निघाला. आणि योगायोगानं काय झालं, जंगल लागलं, दिवस मावळतीकडे झुकलेला आहे आणि त्याची गाडी बंद पडली. आता ही मोग जिल्ह्याचा राजा आहे, खूप हुशार आहे, पण त्या गाडीबद्दलच्या बाबतीमध्ये तो अज्ञानी नाही, त्याच्यातलं त्याला काहीच कळत नाही, अज्ञानी. मग आता तिथून पाहिलं काही जमत नाही. घनदाट अरण्य, सगळीकडे पाहत म्हणजे झाडी वाढलेली आहे, अंधार पडतोय, निर्जन रस्ता आहे, काय करावं, परेशान होत त्याला. कोणत्या वेळेस श्वापद निघतील सांगता येत नाही. आणि मग वाट पाहतोय, त्याला दुरून कुठून तरी मोटरसायकल यायला आवाज येतो. त्याला बरं वाटते कोणतरी यायला. आणि योगायोगानं तो मोटरसायकलला त्याच्या जवळ येतो आणि तो असतो मेकॅनिक. एका गॅरेजवरती काम करून घराकडे परत चाललेला असतो. त्यानं हात करतो, थांबतो आणि पाहतो, आणि ते हमारी गाडी बंद पड़ी है क्या,
और काही समज रहा नाही बोले देखो पण पाहिलं काढ हे पाडले आणि इंजिन वगैरे पाहिलं काही नाही एक जुजबात म्हणजे फार म्हणजे किरकोळ अशी त्याच्यामध्ये चूक होती जी की कोणीही सहज ती दुरुस्त करता येते. त्यानं ती साफ केलं काय कार्बोरेटर काय असेल ते असेल मला त्याच्यातलं माहीत नाही कारण मी कलेक्टर नाही त्याच्यामुळं ते साफ केलं आणि म्हणे करो सुरू करो बरे गाडी हो बरे आणि त्यानं असं की पुढचं जे आहे ते उघडलेलं दार ते बंद केलं आणि पहिलाच प्रश्न त्या कलेक्टरला कौन गधा गाड़ी चला रहा था उसको इतना सादा मालूम नहीं मेरे अगर उसको गाड़ी चलाने ये जो अगर प्रॉब्लम नहीं मालूम है तो उसकी उतना गधा कोई नहीं मेरे आता का बोलते का ऐको समोर लेकरासमोर सरळ त्यानं गधा म्हणलेलं हो हमारा ड्राइवर वैसा है बोले 2 घंटे से गायब है बोले जाके आता बोले मैकेनिक को लेकर आता बोला उधर ही गया कब आता कि क्या नहीं क्या तो ये हो रही शाम हो रही बाकी बोला तुम जल्दी यहाँ से निकलो ये तो यहाँ बहुत ये जंगली प्राणी है बोले जल्दी निकलो बोले जब आएगा तो आएगा हो बोले वैसा त्याला ते पूर्ण जाऊ दिलं नजरेआड मग ह्याने गाडी स्टार्ट केली. मला सांगायचं काय की अज्ञान दुरिताचे टिमीर लावतं. त्या अज्ञानी लोकांचं जो अंधार आहे तो अंधार दूर झाला. ते कशानं दूर होईल तर विश्व स्वधर्म सूर्य विश्व स्वधर्म सूर्य. आता विश्व स्वधर्म म्हणजे नेमकं काय विश्व स्वधर्म म्हणजे काय स्वधर्माला जाणणे म्हणजे विश्व स्वधर्म. स्वधर्म म्हणजे नेमकं काय स्वधर्म म्हणजे नेमकं काय अहो बाई ही बाईच असते पण ज्यावेळी ती आई होते त्यावेळी तिच्या मातृत्व हा स्वधर्म जागृत. मातृत्व वाघानं गरकाळी फोडणं हा त्याचा स्वधर्म आहे. स्पर्श झाला की डंख मारणं हा सापाचा बिनचोबाचा स्वधर्म आहे. ऊन पडलं की सावली होऊन जमिनीवर लोळत घेणं हे वृक्षाचा स्वधर्म आहे. फळं फुलं देऊन मोकळं होणं हे स्वधर्म आहे त्याचा. तुम्ही म्हणाल सर तुम्ही बाईचा सांगितला पुरुषाचं काय त्यांचा स्वधर्म काय ऐका इथे तुम्ही लेडीज फर्स्ट केला आमचा स्वधर्म काय माऊली म्हणतात की पुरुष असो स्त्री असो मनुष्याचा स्वधर्म आहे ती म्हणजे माणुसकी. माणुसकी हा स्वधर्म आहे आणि नंतरचे जे स्वधर्म आहेत ना ते स्वधर्म आपण आपली जीवनशैली पुढे चालवण्यासाठी जे धर्म आचरण करतो ते स्वधर्म आहेत. उदाहरणार्थ मी प्राध्यापक आहे. प्राध्यापकानं शिकवावं विद्यार्थी ज्ञान द्यावं का प्लॉटिंगचे धंदे करावे का ट्युशन क्लासेस घ्यावेत